नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजी असते, चिंता असते। मग ती मुलांच्या शिक्षणासंबंधित असेल, नोकरी संबंधित असेल, व्यवसाय संबंधित असेल किंवा मुलामुलीचा विवाह ठरत नसेल किंवा सतत आजारी पडत असतील किंवा शिक्षणामध्ये मागे असतील किंवा इतर काही कारणाने आई वडील आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजीत असतात आणि मग आपल्या मुलांवरील ही सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी ते अनेक उपाय सेवा करत असतात। असे जर आपण काही उपाय सेवा जर काही विशिष्ट तिथींना जर केले तर त्या विशिष्ट तिथींचे देवी देवतांचे आशीर्वाद आपल्या मुलांना किंवा आपल्या कुटुंबाला लाभतात आणि आपल्या मुलांवरची ही सर्व संकट विघ्न दूर होण्यास देखील मदत होते। आज मी तुम्हाला एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। हा उपाय आपल्याला मार्गशीर्ष शेवटच्या गुरुवारी करायचा आहे। हा उपाय केल्याने आपल्या मुलांवरील सर्व संकट विघ्न बाधा दूर होण्यास मदत तर होणारच आहे, त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा देखील कृपाशीर्वाद आपल्या मुलांना त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला देखील लाभणार आहे। आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणती सेवा करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित महिना असतो। मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा केली जाते, व्रत केलं जातं, व्रताची कहाणी वाचली जाते आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी भरभराटीसाठी आपल्यावरील सर्व संकट विघ्न बाधा दूर करण्यासाठी या माता लक्ष्मीला प्रार्थना केली जाते। या माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या मुलांना लाभावा आणि तिच्या कृपेने आपल्या मुलांवरील सर्व संकट विघ्न दूर व्हावेत यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर तो जाणून घेऊया। तर सर्वप्रथम आपल्याला या मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी ज्या वेळेला आपली मुलं आंघोळ करत असतील, स्नान करत असतील तर त्यावेळेला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर काळे तीळ आणि थोडंसं खडमीठ या पाण्यामध्ये आंघोळीच्या टाकायचं आहे, जेणेकरून मुलांच्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे। आता जो उपाय करायचा आहे तर तो आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे 6:30 ते 7:30 या दरम्यान करायचा आहे। परंतु सकाळी ज्या वेळेला तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करणार असाल, व्रताची मांडणी करत असाल किंवा जरी व्रताची मांडणी केली नसेल, पूजा करत नसाल तर देखील आपल्या देवघरातील माता लक्ष्मी समोर आपल्या मुलांसाठी एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा प्रज्वलित करत असताना शक्यतो मातीचा किंवा कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर या दिव्यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर काळे तीळ, देशी गाईचं तूप, 2 लवंग आणि भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत। त्यानंतर दिवसभर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। व्रत उपवास करत असाल तर उपवास करायचा आहे। जवळपास जर माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथं जाऊन देखील माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। त्यानंतर हा उपाय संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे। 6:30 ते 7:30 या दरम्यानच आपल्याला उपाय करायचा आहे। परंतु काही कारणास्तव जर तुम्हाला शक्य झालं नाही तर मग तुम्ही संध्याकाळी 11 वाजण्याच्या अगोदर हा उपाय करू शकता। 6:30 ते 7:30 या दरम्यान माता लक्ष्मी ही पृथ्वीवर वास करत असते आणि त्यामुळे या वेळेतच कोणताही उपाय सेवा करत असाल तर त्या वेळेतच आपल्याला करायचे असते। सर्वप्रथम तुळशी मातेची विधिवत पूजा करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे। त्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे। व्रताची मांडणी जर केली असेल तर मग व्रताचे कथा वाचन करायचं आहे, त्याचबरोबर आरती करायची आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता जर तुमची मुलं शिक्षणासंबंधित, नोकरी संबंधित घरापासून दूर असतील किंवा काही कारणानिमित्त दूर असतील तर त्यांच्यासाठी देखील आईनं हा उपाय करायचा आहे। आता उपाय करत असताना जर आईला जर करणं शक्य होत नसेल तरी वडिलांनी केला तरी देखील चालेल किंवा घरातील कोणत्याही कर्त्या व्यक्तीनं आपल्या घरातील मुलांसाठी हा उपाय केला तरी देखील चालेल। आता उपाय करण्यासाठी मी काही वस्तू सांगणार आहे तर त्या अगोदर आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। तर सर्वप्रथम जी लागणार आहे वस्तू तर ती म्हणजे जी विड्याची पानं असतात तर 2 विड्याची पानं घ्यायची आहेत। पानं घेत असताना थोडी मोठ्या आकाराची घ्यायची आहेत, कुठेही फाटलेली, तुटलेली, किडलेली पानं नसावीत। आता मी या वस्तू सांगत आहे तर त्या प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळ्या घ्याव्या लागणार आहेत। आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर मुलं जर बाहेर गावी असतील तरी देखील तुम्ही या वस्तू आपल्या मुलांसाठी काढून बाजूला ठेवायच्या आहेत। आता ही जी 2 विड्याची पानं घेतलेली आहेत तर त्यावरती पिवळी मोहरी एक ओंजळवर ठेवायची आहे, त्यावरती थोडंसं खडं मीठ ठेवायचं आहे। काळी मिरे 4 घ्यायचे आहेत, मोजून काळी मिरे घ्यायचे आहेत, 4 अखंड लवंग घ्यायचे आहेत, त्यावरती 2 लसणाच्या पाकळ्या न सोललेल्या आपल्याला ठेवायच्या आहेत। त्याच्यानंतर भीमसेनी कापराच्या 4 वड्या ठेवायच्या आहेत आणि यावरती एक तुरटीचा खडा देखील ठेवायचा आहे। अशा या सर्व वस्तू तुम्हाला अजून
जर घरामध्ये 2 मुलं असतील 3 मुलं असतील तर त्या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या काढून घ्यायच्या आहेत। या सर्व वस्तू घेऊन आईनं देवघरासमोर बसायचं आहे। जो सकाळी माता लक्ष्मी समोर जो अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे तो कणकेचा किंवा मातीचा असेल तर तो या प्लेटमध्ये ठेवायचा आहे। त्यानंतर माता लक्ष्मी समोर या वस्तू ठेवून आपल्या ज्या इच्छा मनोकामना मुलांच्या बाबतीत असतील, जी काळजी असेल, संकट असेल, बाधा असेल तर ते सर्व काही माता लक्ष्मीला बोलून दाखवायचं आहे। त्या ठिकाणी बसून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। आपली जी कुलदेवता आहे तर तिचं नामस्मरण करायचं आहे, इष्टदेवतेचं नामस्मरण करायचं आहे, भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे, माता लक्ष्मीच्या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री हरी विष्णूंच्या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित करायच्या आहेत। त्यानंतर तुमच्या मुलांच्या बाबतीत जी काही समस्या असेल, अडचण असेल, कोणतंही विघ्न असेल, बाधा असेल, आजारपण असेल तर तुम्हाला या देवी देवतांना, इष्टदेवतांना, कुलदेवतांना, माता लक्ष्मीला बोलून दाखवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलाला पाटावरती किंवा देवघरासमोर खुर्चीवरती बसवायचं आहे आणि हा जो दिवा आहे आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंनी मुलाला 7 वेळा ओवाळायचं आहे। डोक्यापासून पायापर्यंत ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो, ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याचप्रमाणे तुम्हाला हे फिरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे करत असताना तुम्हाला तुमच्या मुलांच्या बाबतीत जी काही संकट आहेत, विघ्न आहेत तर ती दूर करण्यासाठी बोलत बोलत 7 वेळा फिरवायचं आहे। त्यानंतर या वस्तू घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यायचं आहे। या दारावरून देखील 7 वेळा फिरवायचं आहे आणि दूर अंतरावरती नेऊन या वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत किंवा वाहत्या पाण्यात सोडून देऊ शकता किंवा पुरून टाकू शकता, पण या वस्तू आपल्या घराकडे पुन्हा येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे। हा उपाय करत असताना अगदी शांतपणे करायचा आहे, मनापासून करायचा आहे, मनातल्या मनात ज्या कोणत्या गोष्टी आहेत तर बोलून करायचं आहे। त्यानंतर घरी आल्यानंतर दुसऱ्या मुलाच्या बाबतीत देखील सेम अशाच प्रकारे उपाय करायचा आहे। मुलांच्या बाबतीत जी काही संकट असतील, विघ्न असतील तर ती माता लक्ष्मीला, इष्टदेवतेला, कुलदेवतेला बोलून दाखवायची आहे। त्यानंतर 7 वेळा या वस्तूंनी तुमच्या मुलांना ओवाळायचं आहे। अशा प्रकारे ओवाळून झाल्यानंतर या वस्तू दरवाजावरून ओवाळून फेकून दिल्यानंतर आपल्याला जो दिवा आहे, जो आपण अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तो एकतर वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडून द्यायचा आहे किंवा दुसऱ्या दिवशी गोमातेला तो खाऊ घालायचा आहे। खाऊ घालत असताना तो धुवून स्वच्छ मग तो गोमातेला खाऊ घालू शकता। नंतर घरामध्ये आल्यानंतर म्हणजेच आपला हा उपाय झाल्यानंतर एका प्लेटमध्ये भीमसेनी कापराच्या 5 ते 6 वड्या घ्यायच्या, 2 अखंड तमालपत्र घ्यायचे आहेत आणि 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि या वस्तू आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत। जास्तीत जास्त भीमसेनी कापराचा यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये या वस्तू पेटवायच्या आहेत आणि फिरवायच्या आहेत, जेणेकरून या भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि तिला आमंत्रित करण्यासाठी या वस्तू जाळायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल, निगेटिव्हिटी असेल तर ती दूर होण्यास देखील मदत होणार आहे। त्याचबरोबर घरामध्ये असणारे सततचे आजारपण, किती पैसा कमवत असाल तरी देखील आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल किंवा ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील तर ते देखील यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे। मुलांच्या शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये काही अडचणी येत असतील, व्यवसायामध्ये लग्न ठरत नसेल किंवा आपली मुलं जर सतत चिडचिड करत असतील तर ते देखील या उपायामुळे दूर होण्यास मदत होणार आहे। फक्त हा उपाय करत असताना फक्त तुम्हाला एकदा हा उपाय करून चालणार नाही, तर दर शनिवारी, मंगळवारी, शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा गुरुवारी उपाय केला तरी देखील चालेल। कोणत्याही विशिष्ट तिथीला हा उपाय तुम्ही करत राहायचा आहे। एकदा करून उपाय कोणतेही त्याचं फळ प्राप्त होत नाही तर त्याला सातत्याने करावे लागते, म्हणजेच 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, 21 वेळा तरच आपण केलेल्या या सेवेचं आपल्याला फळ प्राप्त होतं। त्याचबरोबर उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा। त्याचबरोबर विशिष्ट तिथी ज्या असतात, अमावस्या, पौर्णिमा, संकष्टी, एकादशी किंवा दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या सणवार येत असतात, या सणावाराला देखील तुम्ही हा उपाय आपल्या मुलांसाठी करू शकता किंवा मुलांच्या बाबतीत जर जास्तीत जास्त अडचण आपल्याला जाणवून येत असेल तर त्यावेळेला तुम्ही ही उपाय करू शकता। फक्त उपाय करत असताना संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला 6:30 ते 7:30 या दरम्यान शक्यतो आपल्याला उपाय करायचा आहे। यावेळेस जर शक्य झालं नाही तरी देखील 11 वाजण्याच्या अगोदर करायचं आहे। आता जी मुलं शिक्षणासंबंधित, नोकरी संबंधित घराबाहेर आहेत तर त्या मुलांचं नाव घेऊन देवघरासमोरच बसून देवावरून तुम्ही 7 वेळा ह्या वस्तू ओवाळायच्या आहेत, उतरवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला बाहेर नेऊन दूर अंतरावरती फेकून द्यायच्या आहेत, जाळून टाकायच्या आहेत किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत। अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय मार्गशीर्षाच्या शेवटच्या गुरुवारी करायचा आहे। त्याचबरोबर अगोदर सांगितल्याप्रमाणे अंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या वस्तू टाकायला सांगितलेल्या आहेत तर त्या दररोज जरी तुमच्या मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तरी देखील चालेल। अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे। हा उपाय केल्यामुळे
तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये जे काही अडचणी असतील, विघ्न असतील, बाधा असतील, संकट असतील तर त्या दूर होण्यास मदत होणार आहे। फक्त उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करावा, तरच केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होईल। जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।